सायन्स स्टुडंट्स आहात तर तुम्हाला बेसिक गोष्टी तर माहित पाहिजे. आता उद्या तुमचे रिलेटिव्ह आहेत, कोणी आजी आहे तुमची, कोणी नातेवाईक आहे किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी पण आहे, त्यांनी जर तुम्हाला विचारलं हार्ट अटॅक म्हणजे काय, कोणाला माहिती आहे का? कोणी आतापर्यंत म्हणजे कोणाला आयडिया आहे हार्ट अटॅक बद्दल? कोणाला काही? कोणी? ओके, ते तुला माहिती आहे. पण हार्ट अटॅकचं बेसिक डायग्नोसिस मध्ये कसा होतो सगळ्या गोष्टी माहिती आहे तुम्हाला. मी तुम्हाला ते आज सांगेल. मी खरंच मला इतकं छान वाटेल ऍटलिस्ट एक स्टुडंट जरी पुढे आला आणि त्याने एक्सप्लेन केलं नंतर हार्ट अटॅक काय, आणि तुम्हाला जेव्हा आता नॉलेज मिळेल, तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी विचारलं हार्ट अटॅक काय असतो, तर तुम्हाला इतकं छान त्या लोकांना एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तसं तुम्ही फोकस करा. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे टिश्यूज असतात, बरोबर, ते तुम्ही आता शिकाल, तुम्ही 10th पर्यंत, बरोबर. हार्टच्या टिश्यूसाठी आपल्याला ऑक्सिजन लागतं, बरोबर. ऑक्सिजनची गरज आहे हार्टला. समजतं तुम्हाला बेसिक पॉइंट काय आहे? इन्फॉर्मेशन. आपल्या वरच्या शरीरामधून, वरच्या भागामधून सुपिरियर वेना केवा या ठिकाणावरून वरच्या बॉडी पार्ट मधून डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं हार्टकडे, आणि खालच्या पायापासून रक्त येतं ना ऑक्सिजन भेटण्यासाठी, म्हणजे याला म्हणतात डिऑक्सिजनेटेड ब्लड, म्हणजे ज्या रक्तामध्ये ऑक्सिजन नाही ते येतं हार्टकडे. हार्ट त्या रक्ताला पाठवतं लंग्सकडे, लंग्स कडून ऑक्सिजन मिळतं ब्लडला, आणि मग ते येतं आवर्टामध्ये, आणि आवर्टामधून सगळ्या बॉडीला जातं. मला माहिती ही गोष्ट तुम्हाला आत्ता नाही समजणार, पण नक्कीच आयडिया तुम्हाला मिळाली, तुम्हाला नक्कीच नंतर समजेल. सो बेसिकली मला काय सांगायचंय, एवढंच समजा, हार्टच्या कामासाठी ऑक्सिजनची गरज असते, कळलं? आता ऑक्सिजनची गरज आहे ना हार्टला, बरोबर, मग ते कोणतरी काम केलं पाहिजे ना. तसंच जर आपल्या हार्टमध्ये ना काही ना आर्टरी असतात, आर्टरीला मराठीमध्ये धमनी म्हणतात, बरोबर. ही आर्टरी काय म्हणतात? जोरात मला सगळ्यांनी, कोरोनरी आर्टरी, बरोबर. मग आता कोरोनरी आर्टरी अशी दिसते, छान दिसते का? मला तर नाही आवडली बाबा. आता हे काय झालंय, म्हणजे तुम्ही सायन्स नका सांगू, जनरल तुम्हाला काय दिसतंय बरं, काय वाटतं? फ्लॅट झालेत, बरोबर. आता बघा, ही जी आर्टरी आहे ना, हे जी जाते याला काय, हे काय म्हणतात, गोल गोल काय आहे कोण सांगेल? काय? आरबीसी आहे ना, ब्लड आहे ना, बरोबर. हे रक्त जाते, बरोबर. मी इझी लँग्वेज सांगतो, बरोबर. आता हे दोन्ही बाजूने जे झाले त्याच्यामुळे रक्त आधीसारखं जाऊ शकतं का? कॉमन सेन्स आहे ना, आधी जसं रक्त जायचं ते आता जाईल का? नाही जाणार का? कारण की हे त्याला अडवणार आहे. आता मी तुम्हाला सगळ्यात एक्झाम्पल दिलं. आता समजा पाईप आहे, पाईप मधून पाणी जाते, मी जर ती नळी दाबली तर पाणी आधीच स्पेशली जाईल का? नाही जाणार, बरोबर. त्याच प्रकारे मी सांगतो ते काय, पण एखादी गोष्ट दिसते, बरोबर, काय तरी दिसते ना तुला, बाजूने झालंय, त्यामुळे रक्त पुढे नाही जाऊ शकत, एवढं समजा. Reducing the supply of oxygen to the heart muscle. ऑक्सिजन जातंय हार्ट मसल कडे रक्ताच्या मार्फत, पण याच्यामुळे ते कमी होतंय. कळलं? ऑक्सिजन जात होतं आधी, खूप चांगलं याच्यात जायचं, पण हे जे मध्ये आलेलं आहे येलो कलरचं जे काय आहे, मी सांगतो काय, पण त्याच्यामुळे त्या आधीसारखं जातच नाहीये. समजलं ना? आता हे जे फॉर्म झालंय म्हणजे हे जे बनलंय ना, या प्रोसेसला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. काय म्हणतात? अथेरोस्क्लेरोसिस, बरोबर. अथेरोस्क्लेरोसिस. The three major risk factors of atherosclerosis are high blood pressure, high cholesterol, and smoking. अथेरोस्क्लेरोसिस कशामुळे होतं, म्हणजे ते जे बनलंय ना, ज्याने ब्लड कमी होतंय, त्याचे प्रमुख कारण म्हणजे व्हॉट आर द 3 मेन रिझन्स? काय सांगितलं त्यांनी, कुणी सांगेल? स्मोकिंग एक रिझन आहे, बरोबर. अजून काय होतं? इन्क्रीज ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर इन्क्रीज झालं तरी पण ते फॉर्म होतं, बरोबर. दुसरं म्हणजे स्मोकिंग, कधी स्मोकिंग करायची नाही, लक्षात घ्या. आणि थर्ड म्हणजे काय, कोणी सांगितलं तरी काय होतं? कोलेस्ट्रॉल लेवल वाढले, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं, त्याच्यानंतर तुम्ही स्मोकिंग जे मुलं करतात, जे लोक करतात, आणि थर्ड म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर वाढलं. ब्लड प्रेशर म्हणजे काय माहिती का तुम्हाला? आता बघ, ब्लड प्रेशर कसं मेजर करतात माहिती ना तुम्हाला? डॉक्टर साहेब येतात आणि ते हातात काहीतरी लावतात तिथं, बरोबर, आणि ते म्हणतात की असंच नीट बस, बरोबर. मग ते काहीतरी फुगा असतो, ते असं फुगा दाबतात
ते काहीतरी मशीन मध्ये पाहतात आणि म्हणतात तुमचा एवढ्या एवढ्या बीपी आहे, सांगता एक तर तुमचा बीपी वाढलाय किंवा तुमचा बीपी कमी झालाय, हे तर सगळ्यांना माहिती आहे ना. ब्लड प्रेशर म्हणजे काय? आता समजा हे जे रक्त जात होतं ना, हे जर लई फास्ट रक्त गेलं तर त्या आर्टरीला त्रास होईल का नाही? कोणती पण गोष्ट लिमिट मध्ये पाहिजे ना लाईफ मध्ये. आता समजा गार्डनची जी पाईप आहे, खूप फास्ट पाणी जाते, मग ती नळी लवकर खराब होईल का नाही? सेम आहे ना, बरोबर आहे का नाही? आता समजा माझ्या गार्डनला एक नळी आहे, आपल्याला नवीन नळी घ्यायला लागते का नाही? गार्डन मध्ये एकच नळी 10 वर्ष नाही जात ना, ती खराब होते की नाही? मग ती का खराब होते? एक तर तुम्ही कुठं फेकता ती, किंवा पाण्याचा प्रेशर खूप जास्त असतो. मग जास्त पाण्याचा प्रेशर असला ना, आतून ती नळी खराब होते हळूहळू आणि ती नळी तुटते किंवा नळी खराब होते. तसंच आपल्या बॉडीची नळी कॉरोनरी आर्टरी, समजलं तुम्हाला? या याच्यामध्ये ही आपल्या बॉडीची एक नळी आहे, त्याचा जर रक्ताचा प्रेशर जास्त असला तर काही काळानंतर ती खराब होणार आहे. ते प्रेशर रक्ताचे लिमिट मध्ये पाहिजे. नॉर्मल ब्लड प्रेशर किती असतं कोणी सांगेल का? एनिवन? 120 सिस्टॉलिक, 80 डायस्टॉलिक, बरोबर? एवढंच लक्षात ठेवा. 120/80 किती? 120/80, 120/80. Here, causing the body's emergency repair system. आता हे पहा, याच्यामध्ये काय होतंय, हे काय मी तुम्हाला सांगतो. फॅट्स, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड, सेल्युलर बॉडीज, एवढ्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. कळलं? कोलेस्ट्रॉल ते काय आहे ना, हे तुम्ही आता नका समजून घेऊ, पण फक्त समजा फॅट्स, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड, सेल्युलर बॉडीज आणि कोलेस्ट्रॉल. आता याच्यामध्ये काय होतं तुम्हाला सांगतो. हे याला काय म्हणतात माहितीये का? प्लॅग म्हणतात. प्लॅग म्हणजे मी तुम्हाला सांगणार 4-5 गोष्टी, त्या सगळ्याला मिळून एकच नाव दिलंय. आता मी नेहमी सांगणार का, तुम्ही मला विचारणार अरे दादा हे काय रे, मग मी काय सांगणार, हे ना कोलेस्ट्रॉल आहे, ट्रायग्लिसराइड आहे, त्याच्यानंतर फॅट आहे, आता मीच विसरलो अजून काय काय, बरोबर ना? मी वाटतं एवढं सांगायला, मी एकच नाव सांगणार, याला म्हणतात प्लॅग. काय म्हणतात? दिस इज प्लॅग. मग प्लॅग म्हणजे 5 गोष्टी, पण मी 5 मध्ये सांगणार. इट इज अ प्लॅग. आता याच्यामध्ये काय होतं, हे जे प्लॅग आहे ना, इथे टिअर झालं. टिअर म्हणजे ते फाटलं, बरोबर? हे जे हे कट होतं. हे जेव्हा कट होतं ना, तेव्हा जे रक्त होतं ना, त्याचं काय होतं आपण पाहूयात आता. Blood components called platelets stick to the fat that is now exposed by the tear, forming a clot. आता हे जेव्हा तुटतं ना तुमचं, त्यावेळेस रक्त इथे साचतं, बरोबर? आणि ज्यावेळेस एकाच ठिकाणी जास्त ब्लड साचतं ना, तर आधीच ब्लड त्याला चिटकतं किंवा ते पुढे जात नाही, त्याला म्हणतात कोॲग्युलेशन ऑफ ब्लड किंवा रक्त गोठणे. कळालं सगळ्यांना? हे जे आहे का, हे थोडं सांगतो. हे काय, हे कशामुळे होतं? स्मोकिंग केलं, तंबाखू गुटखा खाल्ला, जास्त तेलकट खाल्लं, नुसतं वडापाव खायचा, मिसळ खायची, खूप म्हणजे लिमिटच्या बाहेर जास्त, पूर्ण असं वजन माझ्यापेक्षा जास्त नाही, माझं जेवढं आहे किती ते फॅट असेल बा, मग त्याला पण जेवढं वजन असतं, बरोबर? मग त्या गोष्टीमुळे ह्या गोष्टी हळूहळू फॉर्म होतात. एका दिवसात काय होते, याला टाइम लागतो. मग आपलं कसं असतं, छाती दुखते तेव्हा मी भांडणार, मी नाही वडापाव खाणार, आता बाद झालं. अरे पण तो आधीपासून खूप खाल्ला आहे, त्यामुळे ते असं झालेलं आहे. आधी जर काळजी घेतली तर असं झालं नसतं. समजतं तुम्हाला? मग हे त्याच्यामुळे फॉर्म होतं. पुढे पहा. आता हार्ट मध्ये काय होतं, ब्लड पुढे पुढे जातोय ना, मग हार्ट मध्ये मसल टिश्यू जी असते का, ती मरायला लागते. मसल टिश्यू आहे ना, ती मरायला लागतं, म्हणजे ते कामच करणार. त्याला जर ब्लड नाही भेटलं तर ते मारणार ना, त्याची डेथ होणार ना. मग त्याला ब्लड जर भेटत नाही, ऑक्सिजन ब्लड, तर त्याची डेथ होती. आता डेथ कशी होती पहा. याला म्हणतात हार्ट अटॅक. काय तुम्हाला बेसिक काय, सोपी गोष्ट आहे की नाही? तुम्हाला ज्या लोकांना ऍटलिस्ट थोडं शिकायला भेटलं नवीन किंवा छान वाटलं, प्लीज हात वरती करा. छान आहे की नाही? आवडलं ना तुम्हाला? आता मी पुढे सांगतो पहा. तरी पण हार्ट ना चालूच, लगेच बंद नाही पडत बरं का. हार्ट त्याचं काम सुरूच ठेवतो. रक्त येते, रक्त जाते, पण एका ठिकाणी टिश्यू मेलाय. जिथे त्या ठिकाणी ते फॅट फॉर्मेशन झाले ना, त्या ठिकाणी टिश्यू मेलेला आहे. काही ठिकाणी काय होतं माहिती का, पूर्ण हार्टच बंद पडतं, कारण की जास्त ठिकाणी ते फॅट झालेले आहेत, जास्त रिजन मध्ये, बरोबर? मग जास्त ठिकाणी झाले ना, तुमचं हार्ट पूर्ण म्हणजे काम करायचं बंद पडतं.
This is called cardiac arrest. त्याला काय म्हणतात? कार्डियक अरेस्ट. म्हणजे काय? हार्ट अटॅकला म्हणतात मायोकार्डियल इन्फेक्शन, त्याचं दुसरं नाव आहे. आपण लक्षात ठेवायचं हार्ट अटॅक. आणि हे दुसरं आहे त्याला म्हणतात कार्डियक अरेस्ट. आता हे झालं हार्ट अटॅक काय असतो हे तुम्हाला गोष्टी समजायला मिळाल्या. पण हार्ट अटॅक आहे की नाही किंवा आपल्या बॉडीमध्ये काय सिम्पटम्स आहेत ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहूया. A diagram of stress and falling to the ground is not the typical presentation of a heart attack. Some people do experience the classic Hollywood heart attack, but the truth is, the symptoms of a heart attack can be much more subtle. Many आता हे पहा, या रिजनला सुरुवातीला तुम्हाला सांगतो. आता समजा एखादा व्यक्ती आहे, त्याची छातीला दुखायला लागते, बरोबर? छाती दुखणार आधी बरं का सुरुवातीला. मग आधी पेशंटला काय वाटतं माहिती का? अरे ऍसिडिटी झाली असेल किंवा माझी जळजळ असेल, त्याच्यामध्ये पेशंट त्याचा टाइम वेस्ट करतो, बरोबर? त्याला काय वाटतं, अरे मला कुठे काय होणार आहे, जोपर्यंत होत नाही सगळ्यांनाच वाटतं हे काय आपलं काम आहे का, आपण तर एकदम मस्त आहे. मग त्याला म्हणतो काय नाही, मी ना जरा जास्त काही खाल्लं असेल तर मला आधीच ऍसिडिटीचा त्रास आहे, त्यामुळे ती जळजळ होतीये म्हणून माझी छाती दुखतीये, असं सगळ्यांना वाटतं. त्याच्यामध्ये त्यांचा थोडा टाइम जातो. मग पुढे काय करतो सांगतोय बा, हा तुमचा डावा हात आहे, बरोबर? लेफ्ट हँड. खालून असं दुखायला सुरुवात होती, इथून असं पेन व्हायला सुरुवात होती खालून, बरं का? आणि ना याला म्हणतात जबड्याला जॉ म्हणतात की नाही, इथं खूप दुखतं. हाताला दुखणार, छातीला कंटिन्युअसली दुखणार आणि इथे दुखणार. काहींना इथे पण दुखणार, वेस्टला किंवा मागे पण दुखणार. पण मेन काय आहे, डाव हात जड पडतो, छाती खूप दुखती तुमची, बरोबर का? आणि असं पेन खालून असं वरती वरती येत असतो, इथे पण पेन होतो आणि ऍबडॉमेन म्हणजे या रिजन मध्ये सुद्धा दुखणं सुरू असतं. heart attacks begin with only mild discomfort in the chest that intensifies over time. सुरुवातीला कमी दुखतं आणि हळूहळू दुखणं वाढतं. Other symptoms include pain in one of the arms, the neck, or the abdomen. Shortness of breath may accompany this. शॉर्टनेस ऑफ ब्रेथ म्हणजे श्वास घेता येत नाही. आपण म्हणतो ना की मला श्वास नाही घेता येते, मला श्वास नाही घेता, असं होतं. Along with unexplained swelling. Time is critical in treating a heart attack. टाइम इज मसल म्हणजे काय, वेळ खूप इम्पॉर्टंट आहे. जे लोक लवकर, आता मी एक्झाम्पल देतो, आमच्याच बोटाचं एक्झाम्पल देतो तुम्हाला, तुमचा ब्रेन पण ऍक्टिव्हेट होतं. 40 ते 45 एजचा एक पेशंट होता, त्यांना त्या ठिकाणी छाती दुखायला लागली, बरोबर? त्यांना वाटलं की काय नाही, जळजळ आहे, काहीतरी त्यांनी खाल्लं होतं, त्यांना वाटलं त्याची ऍसिडिटी आहे. 10 मिनिटांनी पप्पाला फोन केला. मग आमच्या 4 व्हीलर मध्ये आम्ही आळेफाट्याला घेऊनच येणार होतो. तर आळेखिंड माहिती कोणाला, इथे जवळ आहे म्हणजे आळेखिंड आहे, त्या ठिकाणी त्यांच्या गाडीमध्ये डेथ झाली, बरोबर? मग त्यांनी जे 10-15 मिनिटं आधीच जर गाडीमध्ये बसले असते तर डॉक्टरांनी लवकर त्या ट्रीटमेंट केली असती, असं डॉक्टरने सांगितलं. मग तुम्हाला कळालं की टाइम किती इम्पॉर्टंट आहे. टाइम इज मसल. हार्ट अटॅक गायडन्स फॉर फिजिशियन्स, when to suspect, how to diagnose, what to do. The condition can be totally reversible if diagnosed and treated early. The condition can be totally reversible if diagnosed and treated early. Time is muscle. म्हणजे जर आधीच कळालं तर ट्रीटमेंट खूप चांगली होऊ शकते. आणि ज्या पेशंटची डेथ होणार आहे का, जो माणूस मारणार आहे ना, लवकर आणला असता तर तो जगला.